जागा आहेत का झोपलं आहेत का जागा आहेत ना बुवाने किती तास बारी केला बुवांना विचारा बुवा किती तास बारी केली 2 तास बारी केली 2 तास बारी कारण यांना माहितीये तुरेवाल्याला सगळ्यांना माहितीये यांच्या दुसऱ्या बारीला कोण कुत्रा राहत नाही म्हणून ते पहिल्या बारीत आहे ना पहिल्या बारीत वेळ काढतात गेल्या वेळेस मी दुसरी बारी जरा थोडी उशिरा गेली होती 1.25 तास केली होती त्यावेळेस मला बोलले होते बुवा 1.25 तास बारी काय तुमच्या बापाने केला नव्हती बुवा आज विचारा तुमच्या 2 तास कशी बारी केली होती बुवा शब्दाची मर्यादा राखतोय हा नाही तर तुमचा सुपडा साप नाही हा सुपडा तोडूनच टाकी सुपडा साप नाही तर सुपडा तोडून टाकी हा कैलास बुवा म्हणतात मला त्यानंतर बुवा स्तवन मध्ये म्हणतात तुझसे मोहब्बत का इजहार करती काश कोई लड़की मुझे प्यार सुंदर म्हणजे चांगलंच बोलणारा शाहीर आहे जे चांगलं आहे त्याला चांगलंच बोलणार त्यानंतर बुवा गडात येऊन म्हणतात वरदानाची घेऊन शिरी तुमच्या जिवारी कसा आणलाय बघा गंमत करूया मनोरंजन करूया आहे ना मी कोणाच्या घरापर्यंत जात नाही आपली गायनाची पद्धतच तशी आहे माऊली बुवा पहिला वार तुमच्यावर आज कसा वाटतो सांगतो गंमत याच्या हो कामाची सांगतो गंमत याच्या हो कामाची नाही अक्कल या बुवाला शेताची काय म्हटलंय शेताची म्हटलंय शेताची सांगतो गंमत याच्या हो कामाची सांगतो गंमत याच्या हो कामाची नाही अक्कल या बुवाला शेताची नाही अक्कल या बुवाला पैसे
बुवा गणात येऊन म्हणतात, जा जगाला सांग जा बाप माझा भीमराव रावजी आंबेडकर. बुवा कटिंग दे बाबाशी. तो शिवाचा बाळ थोर मूर्ती दिसे किती सुंदर. तो जगाचा चालवी भार येईल बसून मुष्कावर. ये रणी गणेशा नौका ताराया लाव तू किनाऱ्यावर. ये रणी गणेशा नौका ताराया लाव तू किनाऱ्यावर. माझी गवळण गोवा कशी होती जरा परत नीट आहे. जमवून पोर तुझ्या गल्लीत यायचं तुला चोरून पाहायचं. जमवून पोर आला नंद किशोर का फोडतो सतुर स्वतःच घर. घालतोय वरच्या माठाला हळूच उन्हात घालतोय वरच्या माठाला. जर केलाच आज इथं घोटाळा दाग देईन तुझ्याच ओठाला. माझ्या गवळणीत यशोदा म्हणते, यशोदा त्या कानाला बोलते, आज जर तू चोरी केलीस ना तर तुझ्या डाग ओठाला दे. आणि भुवानी मला उत्तर काय दे बघा. हा नंद किशोर नाही कमजोर हा शिरतोय बघा जोर. तुला रडवतो बघा अडवतो बिचाडाला मोठाला. हा मोठाला शब्द कुठला आला बुवा मला काय कळत नाही. म्हणजे काय बुवा काय यमक लावायचं कुठला तरी शब्द घुसवायचा आणि कटिंग द्यायची मधू द्यायची. काय म्हणजे म्हणतात ते वडाची साल पिंपळाला लावायची हे असं यांची गत आहे. आणि नंतर काय म्हणतात, तुझ्या जाईल तोंडाला फासून आहे ते माझ्याच ओठाला. म्हणजे बघा हा संदर्भ त्यांनी कसा दिला. ते म्हणतात राधेला, पण मी बुवा यशोदेचा विषय घेतला होता, तुम्ही राधेला विषय घेतला, ठीक आहे.
आता मी तुमच्या गवळणीची कशी कठीण दिली बघा. आलाय घरात बघा चोरून, आलाय घरात बघा चोरून, मारली गाठ याने बसून. विषयाला विषय कसा द्यायचा ना, संदर्भाला संदर्भ, विषयाला विषय, भागाला भाग. बघा कसा. आलाय घरात बघा चोरून, मारली गाठ याने बसून. आज मारलाय पाठीवर, आज मारलाय पाठीवर ठासून, आज मी मारलाय पाठीवर ठासून. अरे येऊ नको, येऊ नको मागे पाहू नको, येऊ नको मागे पाहू नको, गेलाय हा रडून. येऊ नको मागे पाहू नको, गेलाय हा रडून. येऊ नको मागे पाहू नको, गेलाय हा रडून. गेलाय हा रडून. आला घरात चोरून, मारली गाठीने बसून. आला घरात हा चोरून, मारली गाठीने बसून. मारते याच्यावर ठासून, मारते पाठीवर ठासून. येऊ नको मागे पाहू नको, जातो रडून. येऊ नको मागे पाहू नको, जातोय रडून. येऊ नको मागे पाहू नको, जातोय त्यानंतर बुवा दुसरा विषय कसा म्हणला बघा. शॉर्टकट तारीख आहे, टेन्शन नाही घ्यायचं. प्रगतीचा मन बसून अल्लाह बाबूशी. मित्रांनो, नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री प्रकाश दादा गावडे त्यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तरी आम्ही त्यांच्या शब्दाचे आभारी आहोत, ऋणी आहोत. बघा बुवा, भागात भाग आणि विषयात विषय कसा देतोय बघा, लक्ष द्या. आई बापानं मोठा लढाणं बाळा केलं तुझं संगोपन. आई बापानं मोठा लढाणं बाळा केलं तुझं संगोपन. येड मित्रांच्या संगतीनं, येड मित्रांच्या संगतीनं, येड मित्रांच्या संगतीनं, येड मित्रांच्या संगतीनं. वय गेला कसा नीतीनं, 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 येड मित्रांच्या
प्रत्येक विषयाला विषय दिले तर माऊली त्यांचा कुठलाच विषय असा बाकी नाही दिला ज्या विषयाला मी उत्तर दिलं नाही. रेकॉर्ड ब्रेक केला रेकॉर्ड ब्रेक केला आपण फुलच्या गुन्ह्यात मग भेटायला जावा मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात. बघा चाल चालून हा नेहमीच फसतो चाल चालून हा नेहमीच फसतो अब्रूचे याच्यात पत्तेच भिजतो डुंगरावर याच्यात लावी नसतो डुंगरावर याच्यात लावी नसतो कारण हा नितीन बुवा टिकतो डुकरावानीच दिसतो. म्हणून मला काय म्हणायचं बघा अरे घालतो मी गाव डाव जिंकून डाव घालतो मी गाव जिंकून डाव सर करून जाईल शिखरा कळू द्यायचं नाही चिटपाखराला हुआ कळू द्यायचं नाही चिटपाखराला घालतो आडवा या रणडुकराला कळू द्यायचं नाही चिटपाखराला घालतो आडवा या रणडुकराला. अजून घ्या विषय तुमची चाल तुमचाच विषय कसा आणलाय बघा आज. वाडीव दिसताय रा तुम्ही लय वाडीव दिसताय रा घराण्याचा नाश केलाय मित्रांनो. बघा मी यांना प्रत्येक वारीला गोसावी विषय लावलाय है ना प्रत्येक वारीला यांना गोसा विषय लावलाय. मी गोसा विषय लावला ना की यांना राग येतो
म्हणजे यांचं नाव नितीन गोसावी. मी यांना जर गोसावी विषय लावला ना की यांना राग येतो. मग ते म्हणतात काय माहितीये, मग जातीवर जातात. मग माझ्या समाजाची माणसं तुम्हाला भेटतील की मग तुम्हाला जिथं भेटतील तिथं मारतील. हा आपला भांड आहे ना, हा आपला भांड तत्वाचा आहे, विचाराचा आहे. हा तुमची बुद्धी आहे ना गुडघ्यात आहे, गुडघ्यात. माझे विषय तुम्हाला झोंबतात ना, यांना उत्तरच द्यायला नाही, माझ्या विषयांची उत्तरच नाही यांच्याकडं. मग ते रडतात. म्हणजे म्हणतात ना ते काय, आपला तो बाबे आणि दुसऱ्यांचा कार्ट्या. बरोबर ना, आपला तो बाबे आणि दुसऱ्यांचा कार्ट्या. आणि अपना तो टॉमी और दूसरों का कुत्ता. ऐसा कैसा चलेगा बुवा, ऐसा कैसा चलेगा. आता घ्या बुवा बघा. घराण्याचा नाश केला यानं, अहो दिला या शाप असा गोसाव्या. होत नाव कमावलं बापानं, होत नाव कमावलं बापानं. बघ घालवलंय पोरानं, असं घालवलंय पोरानं, असं सोडून नीतीनं. असं घालवलंय पोरानं, सोडून नीतीनं. असं घालवलंय पोरानं. घालवलं बापानं, होतलं कमावलं बापानं. बघ घालवलं पोरानं, सोडून नीतीनं. बघ घालवलं पोरानं, सोडून नीतीनं. घालवलं तुझा मान रे, अशी नाही तुला जाण रे, अशी नाही तुला जाण रे, अशी नाही तुला जाण रे. पाहिल्यावानी बघाला साडी नेसून, पाहिल्यावानी याला साडी नेसून. गोसाव्याला म्हणे विचारून, सांगता येईल काय उतरानं, सांगता येईल काय उतरानं. असं घालवलं पोरानं, सोडून नीतीनं. असं घालवलं पोरानं, सोडून नीतीनं. विषय काय गायलाय बघा. श्रीकृष्णाचा मुलगा साम हा यादवांचा नाश करण्यासाठी कसा कारणीभूत ठरला. मित्रांनो, श्रीकृष्णाचा मुलगा साम यानं मित्रांच्या नादी लागून साडी नेसून एका गोसाव्याकडे गेला. साडी नेसून एका गोसाव्याकडे गेला आणि त्या गोसाव्याला विचारलं, माझ्या पोटात माझ्या उदरात काय होणार आहे. त्या गोसाव्याने सांगितलं, तुझ्या उदरात मुसळ होईल, मुसळ. आणि त्या मुसळात तुझा नाश होईल, तुझाच नाही तुझ्या घराण्याचा नाश होईल. बुवा तो विषय गायला. आता मित्रांनो, शक्तिदुराचा मूळ गाभा म्हणजे ग्रंथ आधारे प्रश्न आणि उत्तर. बुवांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं वीरभद्र आणि ग्रंथाचं नाव शिवपुराण काशीघट्ट. बुवा आज पण तुम्ही नापासच झालेला. सांगतो तुम्हाला, तुमचं उत्तर माझ्या काय उत्तराशी जुळत नाही आणि त्यामुळे तुम्ही आज नापास झाला. बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय, नीट लक्ष देऊन ऐका. बुवाचा प्रश्न होता, कुणाच्या आत्म्यामध्ये वेदांचा उपदेश ईश्वराने केला व केव्हा. आणि ब्रह्मदेव सोडून उत्तर सांगायचं. बुवांना पण मी प्रत्येक बारीत उत्तर दिलेली आहेत, त्यांनी पण ती अमान्य केली. ठीक आहे, मी प्रयत्न करत राहणार आणि जोपर्यंत मला यश येत नाही तोपर्यंत मी प्रयत्न करणार. मग मी आज उत्तर बुवा तुम्हाला काय देतोय बघा. ईश्वराने वेदांचा उपदेश त्या हनुमानाच्या आत्म्यामध्ये केला. ईश्वराने वेदांचा उपदेश त्या हनुमानाच्या आत्म्यामध्ये केला आणि तो केव्हा केला, त्याच्या बाल अवस्थेत केला.
त्या बाल अवस्थेत केला. म्हणजे जेव्हा सूर्यदेव त्याचे गुरु होते त्या बाल अवस्थेत केला. आणि तुमच्या ग्रंथाचं नाव आहे बघा आनंद रामायण किष्किंधा. आनंद रामायण किष्किंधा कांड 156. बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. जर खरंच तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल तर मोठ्या मनानं मान्य करायचं. आणि मित्रांनो मी यांना सांगितलंय बऱ्याचशा कार्यक्रमात सांगितलंय तुम्ही जेव्हा माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर द्याल ना तर हा खरा खानदानी शाहीर आहे. तुमचा रंगमंचावर येतो ती सत्कार करेल. चला भरपूर आहे. मी बुवांची रात गाजवली एवढे विषय आहेत माझ्याकडे. चला बुवांचा म्हणजे आजच्या शक्तीतून बुवांची मी बायको आणि बुवा माझं धनी मग कारभारी. आता काय म्हणतोय बघा तुम्हाला. पंढरपुरात काय वाजत गाजत पुरात काय वाजत गाजत सोन्याचं भाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं भाशिंग लगीन देवाचं लागत. कारभारी म्हणजे आजच्या बारी पुरतं का होईना आज माझं हे धनी आहे बरोबर की नाही. मग आज तुम्हाला बायको काय बोलते ते बघा. हातात धरून हात हातात धरून हात करू संसार सुखात. हातात धरून हात करू संसार सुखात. खाईन कांदा भाकरी खाईन कांदा भाकरी मिळते आनंदात. 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 हातात धरून हात करू संसार सुखात. हातात धरून हात करू संसार सुखात.
सुखात आईन कांदा न भाकरी मिळेल ते आनंदात या कशिणी गावामध्ये बरीचशी वारकरी मंडळी आहेत आणि बरीचशी जाणकार मंडळी आहेत म्हणून त्यांच्यासाठी एक गीत घेतो बघा टाळ चिपळा संगे चिपळा संगे वारकरी रंगला राम नाम गजरात रंगला राम नाम गजरात रंगला राम नाम गजरात रंगला राम नाम गजरात रंगला चिपळा संगे वारकरी रंगला Oh
मित्रांनो, माझी दुसरी फेरी संपली असं जाहीर करतो आणि माझी पुरेवाले साहेब नितीन बुवा गोसावी, बुवा आय लव्ह यू बुवा. म्हणजे तुम्ही मला जोडीला असताना की लय मजा आई शपथ सांगतो, तुम्ही माझ्या जोडीला हवत काय, तुमच्यासारखा नाही माझ्या जोडीला हवंय. म्हणून तुम्हाला आज मी गाणं कसं घेतलंय बघा. हातात धरून हात करू संसार सुखात, मिळेल ते आनंदात. बुवा आजचं गाणं हे तुमच्यासाठी होतं. बुवा माझी दुसरी फेरी संपली असं जाहीर करतो आणि बुवांना दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. Thank you.